नमस्कार मित्रांनो, आज आपण योगेश्वरी बाल विकास विद्या मंदिर या शाळेला भेट दिली। शाळेला भेट दिल्यानंतर आपण 10वीच्या वर्गावर गेल्यानंतर त्यांना आपण हे असे कार्ड्स दिले। त्यामध्ये आपण 100 कार्ड दिले होते। 100 कार्ड्स मधून आपण 10 ते 11 हे वेगळे कार्ड्स आपण निवडून काढलेले आहेत आणि त्याच्यामधूनही आपल्याला एक नंबर काढायचा आहे। तर आपण एक एक करून मी तुम्हाला वाचून दाखवतो। त्यांना आपण सांगितलं होतं की आपला भारत देश पुढे जाण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये नवीन काय कल्पना आहे, तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी आहे ते बघूया। या ठिकाणी बघा, विद्यार्थिनीचं नाव आहे शर्वरी सतीश हिरे। शेतीसाठी नवनवीन कायदे तयार करायला हवे। भारतातील प्रत्येक बालकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। बलात्कार करणाऱ्यांवर कडक कारवाई करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। भारतातील प्रत्येक नागरिकाला किमान 2 वेळचे जेवण मिळण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। हे खूप छान लिहिलेलं आहे शर्वरीने। दुसरा नंबर आपण बघूया। या ठिकाणी विद्यार्थीच आहे, नाव आहे विद्यार्थिनीचं अंजली दादासाहेब पेहरकर। हिने लिहिलेलं आहे, भारत देश पुढे जाण्यासाठी आपला भारत देशात स्वच्छता पाळली पाहिजे, कायदे व नियमांचे पालन केले पाहिजे, सोबत संस्कृती जपली पाहिजे। माझ्यासारखे दुसरे असा विचार करून लोकांसोबत व्यवहार करायला पाहिजे। स्वतंत्र भारतात योग्य व्यक्तीला मतदान केले पाहिजे, योग्य शिक्षण घेतले पाहिजे। अंजली पेहरकर। त्यानंतर आहे, खूप छान छोटे छोटे विद्यार्थी आहे पण विचार खूप मोठे आहे, खूप भरपूर काही शिकून घ्यायला पाहिजे आपण। ऋतुजा अंबादास गायकवाड यांनी लिहिलेलं आहे, भारत देश पुढे जाण्यासाठी जास्तीत जास्त मॉडर्न टेक्निकल्स तयार करणे खूप महत्त्वाचे आहे। त्यासाठी विविध वैज्ञानिक भारतामध्ये असणे हेही खूप गरजेचे आहे। जर चांगले वैज्ञानिक भारतामध्ये असतील तर जगाच्या एकूण टेक्नॉलॉजिकल देशांपैकी भारत हा एकमेव देश असेल व यासाठी साक्षर हुशार वैज्ञानिकांची अत्यंत गरज आहे। यासाठी भारतात मोठे कॉलेज व शाळा असणे गरजेचे आहे। तसेच पण यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलामासारखे आदर्श विद्यार्थी असणे गरजेचे आहे। जर असे लाखो विद्यार्थी तयार झाले तर भारत देश अधिक तंत्रज्ञानामध्ये पुढे जाईल, तेही सर्व जगाच्या पुढे। आज भारताने तर चंद्रावर जाऊन शोध लावला तर पुढे हा भारत चंद्रावर राहायला बसला। जर एवढी प्रगती केली तर हे तेव्हाच शक्य आहे। त्यानंतर आहे वैष्णवी रामदास फरकाडे यांनी लिहिलेलं आहे विद्यार्थिनींनी, आपला भारत देश पुढे जाण्यासाठी आपल्या शिक्षण पद्धती सुधारल्या पाहिजेत, स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे, वेगवेगळ्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आपल्या देशात आणल्या पाहिजेत। आपल्या देशातील गोरगरिबांचे प्रमाण खूप जास्त आहे, सरकारने त्यावर जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे। भारत देशात दारूबंदी लागू केली पाहिजे, दारूमुळे खूप लोकांची शारीरिक व मानसिक हानी होते, त्यासाठी काहीतरी केले पाहिजे। सर्व समान कायदा करण्यात आला पाहिजे। स्त्री व पुरुष यासाठी सर्व सोयी सारख्या दिल्या पाहिजे। आपल्या देशातील पर्यटन वाढवले पाहिजे, जेणेकरून आपल्या देशातील बेरोजगारांना काहीतरी रोजगार प्राप्त होईल। आपल्या देशात स्वच्छतेविषयी जनजागृती केली पाहिजे व त्यासाठी वेगवेगळ्या मोहिमी केल्या पाहिजे। देशातील वृक्षतोडीवर नियंत्रण केले पाहिजे, कारण जर वृक्ष नसले तर आपलं जीवनही नसेल। आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा राबवल्या पाहिजे। देशातील तरुणाईकडे लक्ष दिले पाहिजे, कारण तरुणाईकडे खूप टॅलेंट आहे। खूप छान लिहिलेलं आहे या विद्यार्थिनीने, खूप छान। त्यानंतर आहे आर्या विजय वाघ लिहिलेलं आहे विद्यार्थिनी, आपला भारत देश पुढे जाण्यासाठी मला असे वाटते की आपल्या देशात जी वाहतुकीची समस्या आहे त्यासाठी जे नियम लागू होतात तो नियम आपण कडक केले पाहिजे। आपल्या देशात जे गुन्हे होतात त्या गुन्हेगारांना देणाऱ्या शिक्षा या खूप कडक व भयानक असल्या पाहिजे। आपण स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिले पाहिजे व त्याच्याशी संबंधित काही नियम लागू केले पाहिजे। आपल्या भारताची अर्थव्यवस्थेत कशा प्रकारे सुधारणा होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे। आपल्या देशात असणारी पर्यटन स्थळ हे विकसित करून त्याचे
संवर्धन केले पाहिजे, जेणेकरून बाहेर देशातील पर्यटकांना आपल्या देशाबद्दल कुतूहल वाटेल. त्यानंतर मागून आहे काहीतरी लिहिलेलं आहे, आपल्या देशातील प्रत्येक राज्यात G20 सारख्या वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या पाहिजे, जेणेकरून आपला भारत संपूर्ण देश हा विकसित होईल. प्रत्येक गरीब मुलांना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. आपल्या देशात तरुणाईचे प्रमाण जास्त आहे, त्याच्यातून आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा शोध लावला पाहिजे. आपल्या देशात वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. उदाहरणार्थ शेतीविषयक तंत्रज्ञान, याचा उपयोग प्रत्येक शेतकऱ्याला करून दिला पाहिजे. आपल्या देशातील वृक्षतोड, प्राणीजात यांचा आपण व्यवस्थित सांभाळ केला पाहिजे. त्यानंतरचं विद्यार्थी आहे आर्यन पद्माकर काकडे. भारत पुढे जाण्यासाठी सर्वात पहिले तर भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. त्यातसुद्धा आपलेच राजकारणी कसे आहेत ते आपल्याला कळायला पाहिजे. हे राजकारणी यांच्या कामापुरता धर्मांमध्ये फोड करण्याचा प्रयत्न करतात, ते आपल्याला समजलं पाहिजे. सर्वात पहिले महान पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याबरोबरच त्यांचे विचारसुद्धा मनात घेतले पाहिजे. संविधानातील सर्व कायदे समजून घेऊन वागलं पाहिजे. भारतातील गरीब मुलांना शिक्षणाचा अधिकार दिला पाहिजे. तसेच भारतात फक्त म्हणतात की सर्व मुले शिक्षण घेत आहेत, परंतु हे सर्व खोटं आहे. आजही खूप ठिकाणी, खूप राज्यात अशिक्षित मुले दिसतील. भारत पुढे जाण्यासाठी आरोपींना बरोबर शिक्षा मिळाली पाहिजे. पोलीस प्रशासन कडक असताना देखील बलात्कारासारख्या वाईट गोष्टी घडतात, ते झालं नाही पाहिजे. भारताला प्रदूषणमुक्त केलं पाहिजे. सर्वात पहिले राज्यांमधील समस्या सोडवल्या पाहिजे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील आरक्षण या विषयावर लक्ष दिले पाहिजे. मुलांना अन्यायापासून वाचवलं पाहिजे. खूप छान या मुलीने तिचे मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थिनीचं नाव आहे परी किशोर जयस्वाल. विद्यार्थिनी लिहिलेलं आहे, आपला भारत देश पुढे जाण्यासाठी लोकसंख्या कमी झाली पाहिजे. युद्ध शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजे. भ्रष्टाचार, शिष्टाचार यांना आळा बसला पाहिजे. त्यानंतर सर्वांना रोजगार प्राप्त झाला पाहिजे. गरिबांची संख्या कमी झाली पाहिजे. सर्वांना अजून नवनवीन संधी प्राप्त झाल्या पाहिजे. G20 सारखं अजून काही नवीन झालं पाहिजे. सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला पाहिजे. त्यांना 1 किलोमीटर अंतरावर मुबलक दरावर शाळा प्राप्त झाली पाहिजे. स्त्री पुरुष समान असले पाहिजे. स्त्रींना ज्या पद्धतीने 50% आरक्षण, त्याचप्रमाणे पुरुषांना 20% तरी भेटले पाहिजे, जेणेकरून ते पण महिलांसारखे प्रत्येक क्षेत्रात पुढे राहतील आणि सर्वांमध्ये बंधुभाव जागृत झाला पाहिजे. तंत्रज्ञान अजून पुढे गेलं पाहिजे. स्त्रियांसाठी विविध संधी प्राप्त झाल्या पाहिजे. आपल्या भारतात स्त्रियांची संख्या कमी आहे, त्याबद्दल झालं पाहिजे. धन्यवाद. विचार मांडायची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान लिहिलं आहे. त्यानंतर आपल्या समोर आहे संस्कृती अजय शेटे यांनी लिहिलेलं आहे, भारत देश पुढे नेण्यासाठी असं वाटतं की पहिले देशातले जे पण गुन्हेगारी होतात ते पहिले संपले पाहिजे. मोदींनी चांगले गरिबांसाठी योजना झाली पाहिजे. भारताचे भविष्य हे सगळीकडे मेकॅनिकलच्या वस्तू होतील. सगळ्या लोकांना खाण्यासाठी चांगली जागा मिळेल. उज्ज्वल भविष्य. मुलं व मुली यामध्ये भेदभाव नाही होणार. चलनात वेगवेगळे बदल होतील. मुलींसाठी चांगले कॉलेज व मराठ्यांना लवकर आरक्षण द्यावी अशी माझी मनोगत आहे. खूप छान बेटा. त्यानंतर आपल्यासमोर आहे नील राठोड. आपला भारत देश सर्वात पुढे जाण्यासाठी आपल्या देशाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे स्पेस एजन्सीमध्ये नंबर 1, खेळा क्षेत्रात नंबर 1, अर्थशास्त्र आपली विकसित झाली पाहिजे. वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये डेव्हलप झाले पाहिजे. भारत हा देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, तर आपल्या भारत देशात शेतीचे प्रमाण वाढवायला पाहिजे. प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे लावली तर उत्तमच, पण गाडी वाहने विजेवर चालवली पाहिजे. तसेच AI टेक्नॉलॉजी वाढवायला पाहिजे. आपल्या भारताचा इतिहास जाणून द्यायला पाहिजे. वर्ल्ड हेरिटेजमध्ये आपल्या भारत देशाची वस्तू किल्ले यांचा खूप समावेश होतो. ते वास्तू किल्ले जपून ठेवायला पाहिजे. गुन्हे सायबर क्राईम जर कमी झाले तर आपला देश खूप सुंदर देश म्हणून ओळखला जाईल.
ही सर्व गोष्टी आपण अकस्मात आणल्या तर आपला भारत देश भविष्यात पुढे जाण्यासाठी कोणीही रोखणार नाही. खूप छान लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे आपल्यासमोर अनुराग संजय निर्मळ यांनी लिहिलेलं आहे, आपला भारत देश पुढे जाईल यासाठी आपल्या सर्व नागरिकांना सुशिक्षित व आत्मनिर्भर बनायला हवे. तसेच आपली अर्थव्यवस्था सुधारावी यासाठी देशातील तरुणांना नवीन नवीन रोजगाराच्या संधी दिल्या पाहिजे. जसे जपान हा देश तंत्रज्ञानामध्ये सर्वात पुढे, तसेच आपणही आपल्या देशाला तंत्रज्ञान व इतर सर्व क्षेत्रांमध्ये सर्वात पुढे केले पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी नवीन कोर्सेस, नवीन भाषा, विविध तंत्रज्ञान व बिझनेसच्या नवीन रस्ते शोधले पाहिजे. खूप छान. आणि मुलांना ज्या गोष्टींमध्ये व विषयांमध्ये आवड आहे त्या त्यांना शिकू दिल्या पाहिजेत. आणि सर्व नागरिकांनी नियमित टॅक्स भरला पाहिजे. खूप छान लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे धनश्री मनोहर बकले या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे, भारत देश, मला असे वाटते की आपला भारत देश पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगले प्रयत्न केले पाहिजे. मोबाईल ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आजकाल लहान मुलंसुद्धा मोबाईल बघत आहे. अभ्यासापेक्षा मोबाईल फार महत्त्वाचा झाला आहे. म्हणून मला तर वाटते की मोबाईल बंद व्हायला हवा आणि शाळा ही शाळा नाही तर खरोखर विद्येचं मंदिर झालं पाहिजे. सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाची एक फील्ड नाही तर अनेक फील्ड निवडाव्या. तसेच सगळ्या विद्यार्थ्यांनी MBBSच नाही, इंजिनिअरिंगच नाही तर काही विद्यार्थ्यांनी सायंटिस्टसुद्धा व्हायला हवे. खूप छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी प्रतिज्ञा व संविधान आपण म्हणतो त्याचं पालन केलं पाहिजे. एक चांगलं नागरिक व्हायला पाहिजे. फक्त प्रतिज्ञा म्हणणे नाही तर आचरणात पण आणले पाहिजे. खूप छान. या सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान लिहिलं. सर्व मुख्याध्यापक तसेच शिक्षक वर्ग यांना मनापासून धन्यवाद, कारण की त्यांनी चालू वर्गांमध्ये आपल्याला त्यांचे 10 मिनिटं मौल्यवान वेळ दिला. आणि जे आपले बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांचे आपले जे 100 कार्ड आहेत, पूर्ण कार्ड, ते मी एक एक करून वाचून दाखवणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.